ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित 52वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन शाळा क्रमांक 44 वर्तकनगर येथे आयोजित करण्यात आलं आहे। या प्रदर्शनाचं उद्घाटन बुधवारी 11 डिसेंबर रोजी करण्यात आले। या प्रदर्शनात ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या एकूण 93 प्राथमिक शाळा, 21 माध्यमिक शाळा, 8 खासगी प्राथमिक आणि 8 खासगी माध्यमिक अशा एकूण 130 शाळांचा सहभाग आहे। या प्रदर्शनाचं उद्घाटन उपायुक्त सचिन सांगळे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी शिक्षणाधिकारी कमलकांत म्हेत्रे, प्रमुख वक्ते प्राध्यापक सलील सावरकर, गट अधिकारी संगीता बामणे आदीही उपस्थित होते। उद्घाटन समारंभानंतर सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगांचं आणि प्रकल्पांचं अवलोकन करून विद्यार्थी आणि शिक्षकांचं कौतुक केलं। आपले सगळे जीवन हे विज्ञानावर अवलंबून असून विज्ञानाची भूमिका अतिशय मोलाची आहे। या प्रदर्शनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागेल आणि त्यांना त्यास अधिक रस निर्माण होईल असं प्रतिपादन उपायुक्त सांगळे यांनी केलं। तर आपण विज्ञानाची सृष्टी घेतली असून आता विज्ञानाची दृष्टीही घेण्याची आवश्यकता शिक्षणाधिकारी कमलकांत म्हेत्रे यांनी व्यक्त केली। चांदीबाई कॉलेज उल्हासनगर येथील प्राध्यापक सलील सावरकर यांनी आपल्या वक्तृत्वातून श्रद्धा आणि विज्ञान यांची सांगड घालणारा प्रसंग कथन करत विज्ञानाची महती विशद केली। या कार्यक्रमात गेल्या वर्षी विज्ञान मंच उपक्रमाअंतर्गत इस्रो येथे शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थिनींनी अनुभव कथन केले। प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुनील फापाळे यांनी या विद्यार्थ्यांना बक्षीस जाहीर केलं। तसंच मान्यवरांच्या हस्ते ते त्या विद्यार्थिनींना प्रदान करण्यात आलं। गुरुवार 12 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनात सर्व शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतलाय। त्यांच्या प्रयोगांचे आणि प्रकल्पांचं परीक्षक करणार आहेत। उत्कृष्ट प्रयोगांना ठाणे महापालिका शिक्षण विभागाकडून बक्षिसं दिली जाणार आहेत। उद्घाटन कार्यक्रमात ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 44च्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर केलं। गट क्रमांक 8च्या गटप्रमुख अनघा पालांडे यांनी आभार प्रदर्शन केलं। तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 120चे शिक्षक सुरेश पाटील यांनी केलं।